प्रभाताई माफ करा. ओवी तुमची भाची असा, पण तिच्या सोबत झालेलो अन्याय माकाय आवडाचो नाही. तर जा काही होईल तर चांगल्यासाठीच. अहो चारू, ड्रेस शिवलंय तुझ्यासाठी आणि थोडं खाऊ घा. काळजी घे. मी अजिबात कायमची वगैरे जात नाहीये. तुमचा पिछा मी कधीच सोडणार नाही. आता जातच ना तर कायमचीच जा. माझ्या पोराच्या सावलीत पण उभं राहू नकोस तू. आता कशात थांबली आहेत सगळी? आ संपलो तमाशो. या बघा शेवटचं सांगतोय. या घरात ताच होईल जा मी ठरवीन. श्रीनू येता ना लक्षात? हा जावा जावा आपापल्या कामात. माझा काय झाला ना त्यामुळे पोर एकटी पडला. ते काय एकटं ठेवू नका. ते का तुमची गरज आहे. काय लिहून ठेवला ना दोन्ही पोरांच्या नशिबात काय कळतच नाही. आता तर काय समजतच नाही. आता थोड्या वेळापूर्वी आपण किती आनंदात होता. असं वाटत होता की आता सगळं ठीक होईल. एकदा का चारू त्याच्या घरात निघून गेला की आपल्या श्रीनू आणि ओवीच्या लग्नाची लगबग सुरू होईल घरात. पण नाही, काहीतरी भलताच घडला. मग काय ना, जा काय झाला तो आपण बदलू शकत नाही. आपण पोरांका जो काय अजून त्रास होणार आहे ना त्यातनं आपण त्याका बाहेर काढू शकतो. प्रयत्न तर करू शकतो. देव पण कसली परीक्षा बघता हो आपली. आता एकीकडे ओवीक सावरायचा की श्रीनूक आधार द्यायचा. पोरा किती मोठी झाली ना तरी आई बापाची काळजी काय संपत नाही बघा. मग आपली पोरा आपल्या नजरेसमोर असू दे नाही तर नजरेआड. खरंय तुमचा. क्या खुशबू आ रही है. लगता है घर में कुछ ऑथेंटिक बना है. येणारच ना. मैंने आपके लिए ये एक्स्ट्रा लोडेड चीजी पास्ता जो बनाया है, टेस्ट करिए. बाबा, निकिताने तुम्हाला आवडतो म्हणून खास पास्ता आणलाय. त्यामुळे तुम्ही त्यातलं थोडंसं टेस्ट करू शकता. पण काही दिवस तुम्हाला थोडं हलकं फुलकं आणि पौष्टिक खावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलंय, माहितीये ना. म्हणून मी तुमच्यासाठी स्पेशल आमच्या नांदिवलीत बनवतात ना अगदी तसं मऊ भात केलाय. मेथकूट आहे, साजूक तूप आहे, अगदी घरचं. मुगाच्या डाळीचं आंबट वरण पण केलंय. हे पण तुम्ही थोडं खा म्हणजे तुम्हाला पित्ताचा त्रास होणार नाही. आणि मी काय म्हणते, एकदा का तुम्ही ठणठणीत बरे झालात ना की तुम्हाला हवा तेवढा पास्ता खा. काय म्हणजे आता तुला काय म्हणायचंय, अंकल हा त्यांचा फेवरेट पास्ता सोडून तुझ्या हातचं मुळमुळीत जेवण जेवतील का? त्यात हा त्यांचा फेवरेट पास्ता आहे. एनीवेज अंकल तुम्ही ये टेस्ट करा ना. निकी, पास्ता तो बहुत अच्छा बना है. ये तो मैं देखकर ही बता सकता हूँ. पर सॉरी, इतना हैवी खाना मैं खा नहीं पाऊंगा. और इतना सारा चीज तो बिल्कुल भी नहीं. सॉरी निकिता, गुस्सा मत होना. पर ऋषि को देखो, मुझे जो खाना था
वही वो बनाकर लाई है। ये पास्ता मैं फिर कभी खा लूंगा। ओके? ओके अंकल। एक मिनट ताई, लेकिन तुम यहाँ क्यों खा रहे हो? डाइनिंग टेबल पे खाते हैं। आज यही खा लेता हूँ, कोई बात नहीं। ठीक है। वाह नितिन, क्या बात है। पता है, मुझे ना पहले डर लग रहा था कि मैंने ये पास्ता छोड़कर कोई गलती तो नहीं की, पर जितना सिंपल ये बना है ना, उतना ही ज्यादा टेस्टी भी है। इतना सादा खाना ना मैंने कई सालों से नहीं खाया। अभी अगर तुम मुझे रोज बना के दोगी ना, तो भी मैं हंसते हंसते खा लूंगा। बिल्कुल ऑथेंटिक है। हे गाइस, हे आला तुम्ही? डाइट कैसे हो? अरे भाई साहब, पास्ता ये किसने बनाया? वो निकिता लेकर आई है भैया के लिए स्पेशली। क्या बात है, एक मिनट देखो तो जरा कहाँ से लाई है। बताओ मुझे, एक मिनट, आई विल टेल, ओके।